हो मिरी काय मिरी लिहि जराशी कशी कशी करते हो मिरी. हा आता माझ्या घरापाशी नुसती घिरट्या मारून राहील ना माया. त्यातील सारख्या पैसे मागितले दिले नाही. आता आता पस्तावून राहिली ते. असं वाटते का आता तू म्हणशील का घेऊन जाय पैसे देऊन दे, पण तू त्याच्यात बसायला तयार नाही ना. हो हो तसंच आहे तिचं. बा मी गिरट्या मारतो तर इली माहीत कदर तर म्हणून बा घेऊन जाय म्हणून मी देतो विचारे. पण कसं आहे जरासं तिले मग समजलं पाहिजे ना कसं वागलं पाहिजे कसं नाही. तिरकट वागण्याला काही अर्थ नाही आहे बा, असं समजलं पाहिजे तिले. माझ्या नवऱ्या गावासाठी एवढं काम करू राहिला, माझ्या नवऱ्याला बाई पुरस्कार भेटला. मी मी काय रे मी असे धंदे करणार आहे का? तिची टीव्ही घेणार आहे का? माहीतचा माणूस घेऊ देते का मला टीव्ही गी? माहीतचा माणूस म्हणे बाई म्हणे देऊन दे म्हणे सर काय ना. मी म्हटलं तिला फक्त अद्दल घडू द्या म्हटलं तुम्ही, म्हणून नाही म्हटलं तिची भाऊशी म्हणे काय. हो मला म्हणे नाही बोलत तर काय बोलते ना. दिसते गरीब पण बोलते हो बाई. मी म्हणते एवढं कार्य करतो म्हणते, तू असे धंदे करशील तर नाव काय राहील म्हणते. कायचं काय नाव होईल म्हणते. एकानं चांगले कर्म करा म्हणे, दुसऱ्याला का असं असं करावं का म्हणे. कोणा असं केलं म्हणा आपण तसं वागावं का म्हणे असे म्हणे ते मला. नेऊन दे म्हणे त्याची टीव्ही म्हणे. मी म्हटलं थांबा म्हटलं ते पैसे देते म्हटलं नेऊन देतो म्हटलं मी तिलेच म्हणतो म्हटलं. गे रे गेली काय नाही आता चाललीच ते द्या आज तिले देऊन द्या तिची टीव्ही. इकडे काय बोलते माझी टीव्ही घेऊन घेतली ना, आता खाली आवाज देऊन राहिली. काय आवाज देऊन राहिला बाप्पा, आता आवाज खाली देऊन राहिला. झालं ना तुमचं फिट्टम फाटम. हो अधिक अधिक बाकी आहे ना बाई हिशोब. ये ना जराशी ये अंदर काही बाहेर नको थांबू ये ना बोलावते तर बिचारी ये इकडे. किती हिशोब माझ्याकडून चुकते करते हे. चुकते कराले कायसाठी बोलावून राहिली तर चल जाऊनच पाहतो एकदा काय म्हणते काय नाही तर माहीत पडते तर खरी. बोल अंजनाबाई काय म्हणतो आता कोणता हिशोब राहिला बाप्पा चुकता करायचा. एवढी टीव्ही उचलून नेली तरी अधिक हिशोब राहिलेच म्हणतो बिचारी चुकते करायचे. अशी कशी बोलतो तू. आता काय नेतं माझ्या घरातलं उचलून. आता माझ्या घरची कणगी नेतं का गव्हाची गव्हासहित ते घेऊन जा. तेवढं आहे तर माझ्या घरी मला लेकराले मला मानावरेला उपाशी ठेव मा सासूले. आता आमच्या उपासवाडीची वेळ आण. पहिलेच मावावरातलं सारं म्हटलं बेकार झालं म्हटलं, पालक पुरी डुबली म्हटलं तुले काय. आणि आता उपासमारीची वेळ आण आमच्यावर. काहीच नको करू काहीच नको करू. थांब हिशोब चुकते नाही करू राहिली, फक्त तुला अद्दल घडायची होती माय. असं कोणासोबत करजो नको. तुला असं वाटते अंजनाबाई लय बदमाश आहे. अंजनाबाई तशी नाही आहे. तशी नाही आहे. कोणाच्या पोटावर लात मारून मला तुझी पोरगी आहे तशी मला एक पोरगी आहे माय. बेकार कर्म करून काय करू मी रे काय करू. ते मन दुखून त्या घरची टीव्ही घेऊन मी काय करू. तुझ्या लेकरू टीव्हीसाठी लढलं मला माहीत आहे. पण असं करून मी काय करू. आणि काय माणसाला काय न्याय लागते बाई, 1 रुपया न्याय लागते सोबत. मला माहीत आहे. तू असं करत नको जात जो, अशी वागत नको जात जो माय माझे. कोणाचा पैसा वापस द्यायची हे ठेवत जा नियत. मग म्हणशील का बाई मीराबाईनं असं केलं माझ्यासोबत तर मला काही करायची इच्छा नव्हती. पण म्या तुला अद्दल घडासाठी सगळं केलं. पण तू याच्यातून एक धडा शिक का बा कोणाचं उधार पाधार घेतलं किंवा काही झालं त्याचे पैसे वापस द्यायचे. आपल्याकडून जेव्हा झालं तेव्हा द्यायचं. माझी परिस्थिती काही एवढी नाही आहे हो बाई का बा मी लय मोठेपणा करून असं तसं आहे ना मायवालं. पण तरी मी कोणाचा 1 रुपया माझ्या गावात ठेवत नाही. मला कोणी म्हणा अशी हे बनव तोंडफोड म्हणू का काही म्हणू. पण मी तुला एक गोष्ट सांगतो का अशी कधी करू नको. माझ्या घरची उचलते टीव्ही घेऊन जाय आणि माझ्या बिलाचे फक्त पैसे आणून दे. जास्त काही पाहिजे नाही बाई मला. काय करू मी दुसऱ्याला जास्त घेऊन काय भलं व्हायला गेलं का माया. का मी मोठी बिल्डिंग काय करू बांधून. माझ्या झोपडीतच बरी मी माझ्या झोपडीतच राहीन मी. मला जास्त मोठं नाही व्हायचं आहे. काय न्याय लागते शेवटी 1 रुपया देते थोडी राहत नाही थोडी खालीच पडते. असं आहे काय अंजनाबाई. मला लय वाटलं अंजनाबाई तुमच्याशी. मी म्हटलं बाई लय बाई भारी आहे लय बम्माच आहे असं वाटून राहिलं होतं मला. पण तुम्ही तर लय चांगले आहे. मला अद्दल घडवासाठी आहे मला समज यासाठी आहे ना असं केलं. आता आली पण मला समज अंजनाताई. पण तुमच्याविषयी माझ्या मनात लय बेकार झालं. पण तुम्ही माझ्या काही असं बेकार नाही सोचलं अंजनाताई. मी पहा बरं तुमच्याविषयी किती सोचत गेली बेकार. अशी आहे अंजनी तशी आहे अंजनी. तुम्ही खरंच चांगल्या काळात सगळेजण साथ देते पण वाईट काळात कोण देत नाही. पण तुम्ही दिली मला त्याची समज नाही आली. मी त्याची कदर नाही केली. पण तुम्ही माझ्यासोबत धडा शिकवासाठी अशा वागल्या तर मला समजलं का नाही बा का असं नसते. जो आपल्यासाठी करते त्यासाठी आपणही करावं लागते. हे आज मला माहीत झालं अंजनाताई. राहू दे ना टीव्ही. मग मी पैसे घेऊन येतो त्याच्यानंतर देतात तुम्ही टीव्ही. तुम्ही कायले टीव्ही तशी देता मला. जगात माणसापेक्षा माणुसकीला महत्व आहे बाई. काय करतो तू टीव्ही ठेवून जा ना घेऊन जाय. मला हाय विश्वास त्यावर देतात तू आणून पैसे. जाय घेऊन टीव्ही त्या लेकराले पाहू दे टीव्ही. माय लेकरू टीव्हीसाठी कसं जुळते मला माहीत आहे. पण आमची सध्या परिस्थिती कमजोर आहे म्हणून काही आम्ही घेऊन नाही राहिलो बाई टीव्ही. आता महापुरीसाठी आम्ही टीव्ही घेणार आहे. माईचा माणूस म्हणते गरिबी दिवस भोगायचे पण कोणाचं असं दाबदूब करून घाऊन काही फायदा नाही आहे म्हणते. की एक दिवस आपल्याला ते सारं भोगा लागते म्हणते. अंजनी ताई हाय गरीब तुम्ही म्हणाले तुमचं दुखते व ताई दुखाले. पण तुम्ही कामाला जात नाही. तुमच्या घरची परिस्थिती किती कमजोर आहे. तुम्ही पहिले कामाला जाय तर कसं घर भरलं राहते एकट्या माणसाचे कुठं पुरं. तरी तुमच्या इच्छा दादाचे विचार लय चांगले आहे. तुमच्या दादाचा सत्कार झाला. सत्कार व्हाले पण खरंच माणूस सत्कार मूर्ती आहे. पण आहे त्या याच्या लायक. फक्त माणूस गरिबीनं मागं पडला. तसे तुमच्या इच्छा माणसाचे विचार लय चांगले आहे. मी दिन आणून पैसे देतो आणून मग टीव्ही घेऊन जातो बापा.
काय हो शिक अंजनाबाईकडून शिक अशी काहीतरी आपल्या अंजनाबाई हाय कडक असं वाटते का आपल्याला बाहेरून का लयच कडक आहे बाई लय गरम आहे पण मनानं लय नरम बाई आहे नाही काय. मी कधी त्याच्यासोबत विरोध घेत नाही. साऱ्या जणी म्हणते अंजनाबाई अशा अंजनाबाई तशा. अंजनाबाई वेळेवर धावते तेव्हा म्हटलं घरात जर कणिक पीठ नसली आपली परिस्थिती बेकार असली त्याच्याच घरी खा तरी अदलीवर कणिक देते म्हटलं. त्याला नसलं लेकरा बायासाठी भात तेल देते. अंजनाबाई सारखा स्वभाव नाही आहे म्हटलं कोणाचा. अंजनाबाई सारखा स्वभाव असाले तर त्याला चोपडी लावणं नाही चोपडी लवलू किती मी चांगली आहे तुमच्यासाठी काय आहे असं अंजनाबाईला जमत नाही बाई. अंजनाबाई आहे म्हटलं आपल्याला साठी का चोपड्या बोलणारा किती चांगल्या आहे आपल्यासाठी. काही नाही त्या हानिकारक आहे पण अंजनाबाई तशा नाही आहे. बोलून देईन खरं बोल म्हणजे खऱ्याले खरं खोट्याले खोटं. मला थसतं स्वभाव त्याचा पट्टे. नंदिनी राहू दे ना माई एवढी नको प्रशंसा करू का मी हरभऱ्याच्या झाडावरून खाली नाही पडा. राहू दे एवढी प्रशंसा नको करू माय. आम्ही एवढी लायक घेत नाही आहे कोणत्या गोष्टीच्या. मग तुम्ही असं तिथे बा समजलं पाहिजे जगासोबत कसं व्हायला लागते काय नाही. आपल्या व्यवहारात आपण पक्क असलं पाहिजे मग आपल्या कोणी काम पडते असं मला फक्त तिला शिकवायचं होतं माय. काही नाही मी काय मोठी बाई आहे का नाही. काही नाही मी काय असं आपण काय शून्य माणूस आहे. पाहत असून टीव्हीची बिचारी लढे म्हणते मला माहीत झालं घेऊन जाय. लेकराले सांग का म्हणा घे म्हणा टीव्ही पाय म्हणा लेकराले आनंद होते हो लेकराले. काय करू त्या लेकराचा श्राप घेऊन मी काय करू काय ते सर आपण मरा बसते होताई. तुम्ही चांगलं काम करता सर बाय का त्याच्यात काही नाही चांगलं तुम्ही चांगलेच आहे तुमचं सगळं चांगलंच होते होताई. हो मग जेव्हा तेव्हा सकाळी उठलं रात झाली का नुसतं तेच स्वयंपाक करा भांडे घासा धुणं तेच ते काम आहे. रोज करू भल्लो जीवार येते नाही ताई रोजच्या रोज तेच काम आहे. स्वयंपाक नाही केला तर भूक लागतेच. ते केल्याशिवाय कसं काही भागतच नाही. कोणती गोष्ट तशीच आहे ना ते केली नाही तर होत नाही. रोज जेवल्याशिवाय त्याच्याशिवाय भागत नाही होताई. आजकाल भाजी पण गोड नाही लागत बाई जशा पाहिजे तशा. पहिले किती गोड लागे. ते नवीन भाज्या राहे आंबाडीची भाजी राहे किती गोड लागे. आता तर आंबाडीची भाजी भेटतच नाही बापा. ताई आपल्या घरी तर किती दिवस झाले आंबाडीच्या भाकरी नाही केल्या. मी ऐकलं का कोणाच तरी घरी आणली बा आंबाडीची भाजी. आपल्या घरची नाही आणली. पुन्हा पहिलंच अन्न किती चुरस लागे पण काही खावंच वाटते. कोबीची भाजी तुम्हाला एवढी आवडे का काय सांगू. आणि आता कोबीची भाजी अशी पानकट लागते का काय काही टाका त्याच्यात कसंही करा पण ते पानकटच लागते बिचारे. रोज भाजीच जीवार येते. जीवाले बसलं भाजीपुडी धकवते ना बिचारे कधी लेकरही म्हणते आपण लेकराली म्हणतो भाजीपुडी खा लागते ना पण लेकराला बिचार जीवार येते. दोन दिवस कोण असं लागत असं नव्हताई. असं कोण होत असं काही नाही. आता हे फवारे गिवारे मारणं हे ते त्याच्यामुळे होऊन राहिलं. पण जास्त फवारणीनं शेती मोठी बेकार होऊन राहिली. निकस होऊन राहिली ना ते काय तिच्यात जीवनसत्वच नाही राहून राहिले ना काही. सगळं बेकार होऊन राहिली जमीन आपली. पण असं आहे पिकत नाही तर कोणालाही वाटते मा करा शेतकऱ्याचंही भल्लं बेकार आहे. आपल्या इच्छी बाबा सांगे ना काल कसे टेन्शनमध्ये होते. आई सांगे का बाबाने हवलतीस म्हणे ते म्हणे मी त्याला खोल्ला फाडतो म्हणे आई म्हणे. आपल्याला बिचारे असं वाटते त्याच्याकडे पण मला काल भलं बेकार वाटते त्याच्याकडे पण माणूस जाते व म्हातारी झाले तरी आपल्या माणसाला काही टेन्शन नाही आहे त्याचं हाय म्हणून. नाही तर आपल्या घरच्या पाहा लागलं असतं ना वावरातलं. आता बाबाच्याच जोरशार पाहते हे दोघंही पुन्हा ताई ड्युटी पाहून या दोघांचं पायनं झालं असतं का शेती. बाबा आहे म्हणून बाबा शेती पाहते आणि बाबाच्या ना आपल्या इथे शेती चांगली पिकून राहिली. काल म्हणे पाणी झालं बाप्पा किती पाणी झालं. अकांत करे शेवटी काढलं म्हणते मग गळ्याला पाणी काढायला लावलं बाबानं. पण ते इले बातच टेन्शन होते पण बाबाले येत नाही तर काय एवढं पेरा लागते एवढं वाई करा लागते का कमी पैसा लागते काय. तशी शेतकऱ्याची व्यथा हल्ली बेकार आहे पण काय करण जुवासारखं आहे. कधी ते म्हणजे झाडं वाढले ते किती आनंद जाते का बा नाही बा आता एवढं झालं पीक तेवढं झालं पीक. पण जुवा असल्यासारखं काय पिकलं तर खूप पिकते नाही तर काहीच नाही. आता मागं पाहिजे मागच्या वर्षी बाबा कसे करे नाही सोयाबीन मस्त आहे आपल्याला होईल 100 पोते होईल आपले 100 पोते. मग शेवटी पाणी येऊन पडलं आणि पाणी नाही आलं. पहिले जेव्हा पाणी पाहिजे तेव्हा पाणी नाही आलं. जेव्हा काढायचं होतं तेव्हा पाणी येऊन पडलं तर किती कमी पोते झाले. 50 पोते झाले. 100ची कुठं ॲव्हरेज आणि 50 कुठं बाबाले म्हणलं मामा बाबाचं मन दुखे. एवढी मेहनत केल्यावर हवलते मन हे आपण ते आता समजूसाठी म्हणतो का काही टेन्शन घेऊ नका बाबा काय आपणही वावरात गेल्यावर आपल्यालाही टेन्शन येते. पिकाला एवढ्याचं एवढं करावं लागते मन नाही दुखत काय. आपण आपल्या लेकराकडे पाहून असतं आपलं मन दुखते आपण एवढं करतो तर तसं ते झाडा आले त्याले लेकरासारखंच जपते ना की बाबा वावरातच गेले वाटते. सकाळी उठले का जाते ना अधिक आलेच नाही आज कोण काय म्हणते आज वेळ झाला तर बाबाले काळजीच असते ना काळजी असले
वावरात जायची. मग ताई आपण नाश्ता करून घेऊ दोघी जणी. आईचा तर झालाच म्हणा नाश्ता, आईले सकाळीच दिला आपण. पण आता आपण दोघीच राहिलो ना, करून घेऊ बरोबर नाश्ता. हो चल, मी प्लेटा काढतो आणि खाऊन घेऊ लवकर लवकर. आणि जेवायचं करू, काय करायचं आहे तर भाजीच कायची करावं त्याचंच टेन्शन आहे मोठं बाप्पा. आज थकल्यासारखे वाटून राहिले. काय झालं हो? काय झालं हा? काय झालं? एकदम पडले हो सुनाय हो. यावं लवकर हो. काय झालं हो बाय हो? बुड्याला काय झालं आपल्या इच्छा? हा एकदम पडले हो माय. उठ ना हो, डोळे उघडना. काय झालं? शांती दुखते. डोळे उघडना, डोळे नका बंद करू बापा. तुम्ही माईकडे पहा तुम्ही. पाय ना रे बाबाला काय झालं? पाय रे बाबाला काय झालं? काय झालं तू सांग बरं. मी वावरातून आले, हप करे आणि पडले हो. एखादं म्हणून पडले बाबू. मी शांत हो, मी बाबाची छाती दाबतो. हॅलो डॉक्टर साहेब, मी अभि बोलत आहे. तर बाबाची तब्येत बरोबर नाही, तुम्ही लगेच निघून या का मी येऊ गाडी घेऊन. हो काय झालंय त्यांना? काय झालंय? बाबा एकदम बेशुद्ध पडले. या लवकर तुम्ही. हो लगेचच निघतो. तुम्ही तोपर्यंत त्यांना पाणी गिनी शिपा त्यांच्या चेहऱ्यावर. पाणी शिप, थोडं पाणी शिप रे. लवकर बाबाच्या तोंडावर शिप पाणी. येऊन राहील जाग. आवाज देऊन राहील जराशी. काय झालं असून काय माहित बाबांना. काही नाही, एक्झर्शन वगैरे झालं असन. फिरणं इकडे जाणं तिकडे जाणं, त्याच्यामुळे थकव्यामुळे होऊ शकते. आता जराशी जागेवर येऊन राहिले, हलून राहिली जराशी. बापरे, ताईंचा फोन आला. थांब, मी आईला सांगतो. मिस कॉल दिसून राहिले, आम्ही बाहेर गेलो होतो. बरं झालं मी आल्याबरोबर मोबाईल पाहिला. थांब, मी आईला आवाज देतो मग फोन करतो त्यांना. आई इकडे, आई इकडे, थोडंसं काम आहे. कोणतं काम आहे बाई तुले? आता कोणतं काम आलं एकदम? आई ना, त्या काकूचा फोन आला. ते लाडकी बहिणीसाठी म्हणे नाही का तुले, तालुक्यावरून आला. त्याचा फोन आला डबल. हो काय म्हणते त्या काकू? हो आई, त्याचा मिस कॉल आलता. आपण बाहेर न गेलतो का, आपण लय बाहेर बसलो ना, तेव्हा त्यानं 2 मिस कॉल दिसते त्याचे. थांब मग मी फोन करतो. कर मग झटकन फोन कर. काय म्हणते आपण सांगून दे का बा त्याने कागदपत्र घेतले म्हणून. अंगणवाडीवालीनं द्या सांगून लवकर. हॅलो काकू, तुम्ही फोन केला होता ना? लाडकी बहीणसाठी केला होता ना? हो बेटा, मी लाडकी बहीणसाठीच कॉल केला होता तुला. मी काय म्हणते, तू अंगणवाडी सेविकाकडे कागदपत्र नेऊन दिलेच नाही का? मॅडम, मी आईनं म्हणजे नेऊन दिले होते कागदपत्र. तर त्या म्हणत होत्या की बा आमचं म्हणे ॲपच चालू नाही झालं म्हणे अधिकही म्हणे. तर नाही घेत म्हणे आम्ही तुमचे कागदपत्र. मग आई वापस आली. त्यांना म्हणे नाही म्हणे, मला पंचायत समितीवर फोन आला म्हणे तालुक्यातून, तर घ्या म्हणे तुम्ही. नाही म्हणे अधिक सुरू व्हायचं म्हणे, आम्ही घेत नाही म्हणे. त्या अशा म्हणत होत्या. तुम्हाला असं कोण म्हटलं? गेली होती त्यांनीच म्हटलं होतं असं. सांग बाई, तसं सांग. असं मग आज तरी नेऊन द्या. कसं आहे, त्यांनी आता घेतले नाही त्या दिवशी. त्यांना म्हणा काही ते ॲप गिफ्टचं काही काम नाही आहे म्हणा, फक्त कागदपत्र घ्या. जर नाही घेतले तर मला सांगा तुम्ही. हो मॅडम, त्यांनी जर घेतले नाही तर मग तुम्हाला कॉल करून त्यांच्याशी बोलायला लावू का? हो बेटा, आवर्जून बोलायला. आणि तुझ्या घरचे का बरं कॅन्सल झाले होते? कसं माझ्या म्हणजे आमचे दोघी चौघीची नावं आहे, पण माझ्या ताईचं लग्न झालं, तिने तिकडून फॉर्म भरला, तरी पण आमचं कॅन्सल झालं ना. असं पण तुम्हाला ठरवा लागणार आहे. घरातल्या दोघींचं नाव ठरवा तुम्ही मग. कोणाला द्यायचं आहे, कोणाला घ्यायचं आहे. तर दोघींनाच नेऊन द्या मग कागदपत्र. आणि त्यांना सांगा की कागदपत्र घ्यायला लावले म्हणून. आणि जर नाही घेतले तर मला कॉल करतो. हो मॅडम, ठीक आहे, करतो ना मग तुम्हाला कॉल. चला मग ठेवतो. ठीक आहे, ठेवा. काय म्हणते आता त्या? नाही कागदपत्र नेऊन द्या म्हणते, नाही घेतले तर मला फोन करा म्हणते तुम्ही. मग त्या सांगा काय करायचं आणि काय नाही. काय माय नुसती झंझट लावली. घेऊन येणे राहिले, घेतले तर काय होते ते ना. आई आपण समजूतदार आहे म्हणून सारे लोक समजूतदार नाही ना, म्हणून तसं होऊन राहिलं. ते कसं पहिले लय जणाला भेटली ते स्कीम, आता घरातले 2च नाव काढा म्हणते. काही लोक त्याच्याशीच भांडते म्हणून नाही घेऊन राहिले त्या बिचारे. मग पहिले बायले असं वाटते का बा मग पहिले काय दिलं बा, असं वाटून राहिलं बायले. मग कोणाचे मन दुखते ना पोरी मन दुखत नाही का? एकीला भेटते नाही, एकीला भेटलं म्हणजे आपल्याच जवली भेटते ना, आपल्याला भेटत नाही, मन दुखते म्हणून त्या तशा म्हणते. तेच त्या त्याच्या जागेवर बरोबर आणि ते त्याच्या जागेवर बरोबर. असं झालं आता. तू झटकन तयारी कर आणि तर नेऊन दे तिच्यापाशी. काय म्हणते काय नाही, आपल्या दोघीचे कागदपत्र नेऊन दे. तिथे विचारलं तुमचं नाव कुठलं काय बा. नाही म्हणा पोरीचं लग्न झालं आहे, तर तरी पण तिचं तिकडून तिनं फॉर्म भरला नवऱ्याच्या इथून, पण तरी तिचं नावातून तिचं नाव आमच्या रेशन वर्ड आहे म्हणा, तर तेनंच काटूनच टाकलं म्हणा तिनं. तसं तर आमचं कुठालेन पाहिजे होतं म्हणा, तिनं तिकडून फॉर्म भरला आहे ना म्हणा. असं सांगू ना. ठीक आहे, सांगतो मग. बाबाला उचलू लाग बरं, आपण पलंगावर ठेवू. हो दादा ये, आपण उचलून दादा बाबाला पलंगावर ठेवून देऊ. तो पण डॉक्टर साहेब येतेच. चिंता करण्याची बाब नाही आहे. त्यांची बीपी थोडीशी कमी झाली आहे. जे मी औषध लिहून देतो ते लवकर घेऊन या तुम्ही. लागेल त्यांना बरं. साहेब लागल ना बरं? तो काही काळजी करू नका, लागते बरं.